नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये। तुम्ही मागे बघाल तर आताच लावणीची कामं झालेली आहेत। इकडे शेतं वगैरे लावून झालेली आहेत आणि आपण आलो आपली पुढची रानभाजी शोधायला, ती म्हणजे केवळ्याची भाजी। केवळ्याची भाजी ही मोस्टली आपल्याला शेताच्या बांधावरती पाहायला मिळते। तर मंडळी, अशा प्रकारे ही केवळ्याची भाजी असते आणि तुम्ही बघाल तर लाजाळू तुम्हाला माहीतच असेल, तर लाजाळू सारख्याची जी पानं असतात, पण लाजाळूला आपण हात लावल्यानंतर ती लगेच मिटून घेतात। तर अशा प्रकारे ही केवळ्याची भाजी आहे आणि गावाकडे महिला ऋषीपंचमीला याची भाजी खातात। जेव्हा त्यांचा उपवास सोडला जातो तेव्हा याचीच भाजी केली जाते। तेव्हा अशा प्रकारे ही आहे केवळ्याची भाजी आणि खूपच औषधी सुद्धा आहे। केवळा किंवा कवळा ही रानभाजी प्रामुख्याने पावसाळ्यात महाराष्ट्रात, विशेष करून कोकण आणि सह्याद्रीच्या परिसरात आढळते। रानमाळात उगवणारी ही एक पौष्टिक अशी औषधी रानभाजी आहे। याचे शास्त्रीय नाव स्मिथिया सेन्सिटिव्हा असे आहे। ही एक झुडूपवर्गीय रानभाजी असून पावसाळ्यात प्रामुख्याने आषाढ व श्रावण महिन्यात ही शेताच्या बांधावर आढळून येते। या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती असते। पोटाचे विकार दूर करून पंचतंत्र निरोगी करण्यासाठी ही भाजी खाल्ली जाते। यात लोह, कॅल्शियम आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात। या भाजीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट आणि दाह करणारे म्हणजेच अँटी फ्लॅमेटरी गुणधर्म असल्यामुळे सूज कमी करण्यासाठी ही भाजी खाल्ली जाते। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रानभाजी सोबत।